हाच आवाज आधी ऐका आणि मग आपण बोलूया. पाँच सौ 600 700 800 900 1000 1100 50 1200 50 1300 50 1400 1400 1450 1500 1500 अरे मुस्तक चिंगडी कांदा आहे ना हा? चिंगडी आहे ना? काय भाव काढला? 500 रुपये. आणि पलीकडचा 2 नंबर आहे ना हा माल? हा किती नंबर आहे मग? 4 नंबर झाला. किती नंबरचे कांदे आहेत? किती प्रकारचे कांदे आहेत? आता 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. 1 नंबर केवढा? हातात दाखवा मला. हा असं एवढा. 2 नंबर केवढा? 2 नंबर असं. आणि चिंगडी चिंगली बघा हातात घ्या. ठीक आहे. ही चिंगडी आहे आणि ती 3 नंबर आहे का? ही कोणता ही 3 नंबर. खरेदी काय भाव आहे चिंगडी? चिंगलीचे 600 700 800 कट्टा कट्टा. किती काय? म्हणजे ती कट्टा नाही निलाव मध्ये त्याचा 700चा भाव करतात. आणि अशा मोठ्या 1 नंबरचा 1 नंबरचा 4 पर्यंत आहे 4 4.5. मग मार्केट वधारलं की हा कवापासून? कालच्या पासून. आणि त्याच्या आधी त्याच्या आधी जुना माल येत होता ते होता 5 5.5. आणि ते मोदीने काय निर्णय घेतला तेव्हापासून? तेव्हापासून काय फरक पडला नाही. नाही नाही अंमल झाली आता. नाही 1 मिनिट आपला कॅमेरा इकडे घेते. मोदी साहेबांनी निर्णय घेतला काय फरक नाही नाही पडला? फरक पडला नाही. आणि जरा बिलकुल बी फरक पडला नाही. थोडा बी तिकडे बेंगलोरला फरक पडलाय पण इथं नाही. महाराष्ट्रात नाही फरक पडला. महाराष्ट्रात पडला. ही कुठला आहे? फुरसुंगी आहे का? पुरसुंगी असं आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सोलापूर ही सुद्धा कांद्याची एक मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे इथून आपला कांदा जातो. इथून कांदा कुठं कुठं जातो? इथून कांदा कुठं कुठं जातो मी सांगतो तुम्हाला. इथून कांदा जातो बंगालला, इकडं सगळ्या राज्यामध्ये जातो बरं का. बेंगलोरला जातो. तुमचं पूर्ण नाव काय? शिंदे. शिंदे. रान किती? 7 एकर. कांदा किती केला होता? 1.5 एकर. बर. लाल फुरसुंगी लाल कांदा केला. 1.5 एकरला खर्च किती आला? एकराचा हिशोब मांडू आपण. हा एकराचा हिशोब मांड. हे पकडा हातात. हा 1 एकरला रान तयार करायला किती लागले पैसे केले? 60,000 रुपये जाते कांद्याला एकराला. एकरी रान तयार करायला किती गेले? कांद्याला पूर्ण खर्च एकरा 60,000. मला सांगा की आता तुम्हाला महाराष्ट्रातले लोक बघायला लागले. रान तयार करायच्या आधी काय करायचं? नांगर नांगर की त्याला किती खर्च येतो? 2,000 रुपये एकर. पुढं पुन्हा पाळी पाळी घेतली त्याला किती खर्च येतो? आता तर बैल कुणाकडेच नाही, नाही. मग ट्रॅक्टरनंच पाळी घालायची. त्याला किती खर्च येतो? 1,500 रुपये. त्यांचं चुकलं तर सांगा जरा दुरुस्त करा. 1,500 रुपये. 2 आणि 3 3.5 झाले. पुढं रोप आणायची पुन्हा 20 कटायचे कांद्याला. ईस कटायची पुन्हा रोप आपणच तयार करायचं. हर रुपये तयार करतो. बरं. हा आणि जर बाहेरून आणायची म्हणजे रोप तर दिलंय महागात बसते. किती बसतं एकरी? एकरी 15,000 रुपये जाते विकत आणा नवीन आले. आणि जर बीज कुठून केलं तर एकराला 3 किलो बी लागते. कसं किलो बी आहे? 2,000 रुपये किलो. 6,000 रुपये ती झाले. रान तयार करायचे ते मिळून 7,500 रुपये झाले. लागण केली. पुढं खात DAP काय द्यायचं? लागणीला खर्च आहे की आणखी. सांगा लागणीचा खर्च. लागणीला 30 बाया लागते एकरी. 30 बाया 30 लागते बाया. एकरी. मजुरी किती एका बाईला? 300 रुपये. 300 रुपये म्हणजे 9,000 रुपये ती झाली एका दिवसाची लागणी. 30 त्रिक 9 बरोबर आहे. 9,000 रुपये ती आधीचे 7 15,000 रुपये खर्च झाला. पुढं फवारण्या डोस हे सगळे मिळून किती होते? 20,000 रुपये जातात. 15 आणि 20 25 45,000 रुपये झाले. 35,000 रुपये झाले. काढणीचा खर्च पण काढणीचा किती? काढणीला 20,000 रुपये जातात. 20 35 आणि 20 55,000 रुपये झाले. आणि सरासरी उतार किती पडते आपल्याला? एकरी निघते एक 60-70 बॅगा. 60-70 बॅगा. एक बॅग किती किलोची मामा? 50 किलोची. समजा 60 बॅगा निघाल्या. 50 6 म्हणजे 30 म्हणजे 30 क्विंटल झालं. कसं चाललंय भाव आता? आता भाव काय आजचा गेलाय 3,000 गेलाय. काय 2800 काय तुमचा कसा गेला? 3,000 गेला. बरं. 3,000चे पैसे किती झाले आपले? 3,000 बघा की किती होते? 50 70 75,000 होते. बरोबर. काढणीचा खर्च आलता आपला सगळा मिळून? सगळं टोटल खर्च माझा मसले आम गेलाय 50-60,000 रुपये खर्च झालाय. बरं. 15,000 रुपये मिळाले की तुम्हाला? अजून किती मिळायला पाहिजे? मग ती तेवढ्यावर काय हा? ह्या वर्षी त्या वर्षी चाल परवडत का ती? 15,000 निवळ नफा. अजून किती मिळायला पाहिजे तुम्हाला?
हा दार धरलेली त्याला धरायचं नसतं, ते आपलं रान आहे, आपल्याला हाऊस आहे. काय आपल्याला हाऊस आहे दारदारले धरायला म्हणल्यावर मग काय शेतकरी दार धरले मग शेतकरी मला कोण शेती करा म्हणून मागं लागले का? बरोबर आहे. तुम्हाला कसं हे करायचं कसं करायचं? तुम्हाला कसं पुरवायचं कांदा अन्न पाणी तुम्हाला कसं पुरवायचं कोणी सांगितलं तुम्हाला शेती करायला? तुम्ही येताय पुन्हा मागायला काय द्या आम्हाला ही द्या ज्वारी पिकवा मका पिकवा कांदा पिकवा शेती करायला कोणी सांगितलं तुम्हाला? सरकार बियाणं देते सरकार एखाद्या दुष्काळ पडला. हो, सांगा मला शेती करायला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं आजोबापासून झाले परंपरा झाली तशी. यांच्याकडे उत्तर आहे. कुणी सांगितलं शेती करायला? शेती ही पहिल्यापासूनच करावं लागते. होय ना? हा. जर ही शेती केली तर सगळं शेतकऱ्यावर आहे. कसं आहे, जर शेतकरी पिकलं तर सगळी तुम्हाला आहे, सर्विसदार आहे, खासदार पुढारी सगळी काय कुणाच खाते ती शेतीत इकडे बॉडी शरीर अहो शेतीतलं उत्पन्न निघलेलं तीच खाते ती. बरोबर आहे नाही? आता मला सांगा शेतीत तर नाही पिकलंय तर काही खाईल ही जगच काय खाईल मला सांगा. मला काय माहिती काय खाईल का माती खाईल? तीच म्हणतोय शेतकरी सारखा दिलदार माणूस कुठंच नाही जगात हाय का? कधी शेतकरी राहिला का माझा माल स्वस्त गेला म्हणून राहिला का? एवढा की शेतकरी सारखा दिलदार, पण सरकारनं शेतकऱ्याला ओळखावं पाहिजे. खरं आहे खोटं आहे? कोणतं सरकार ओळखी ते मग? आता ही हाय जगात सरकार म्हणजे हीच कोणतं मला ह्या पक्षाचं त्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही. नाही सरकारला फक्त कुठलाही ये ना त्यानं ही शेतकऱ्याला ओळखावं पाहिजे. कुठलाही नेता येऊ द्या त्यानं ही शेतकऱ्याला ओळखणं महत्वाचं आहे. आता ह्यांना मी विचारलं कोणतं ओळखी ते म्हणल्यावर नाही कुठलाच नाही तसं नव्हतं. कसं आहे, कुठला काही शेतकरी ही ना आता आहे का काय 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 खुर्चीवर कुठला जर बसला खुर्ची खाल्लं टुसती त्यामुळे तीच करतोय पुन्हा ती. त्यामुळे काय कुणाचं नाव घ्यायचं ही सगळी सारखी जाईल म्हणाय. सारखी आहे. वट कोण सुद्धा बदल नाही बाया. बरं, आता मी तुम्हाला बघा, तंबाखू कुठलं कुठलं आहे तंबाखू? अरे हो पण बरं ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्याला एक एक नाव सांगतो मी बरं का. शरद पवार साहेब जाणते नेते आहेत शेतकऱ्याचे. आता हे फडणवीस साहेब आणि हे काय शिंदे साहेब यांनी शेतकऱ्याला एवढं मोठं काय काय दिलंय म्हणे की अनुदान दिलं काय काय तेल मारण्याचं मागवलं आणि पुन्हा काय दिलंय डाळे मागवल्या. आता कर्जमाफी देणार आमच्याकडून सोयाबीन घेताना 4,000 घेताय आणि तेल तुमचं 900 ग्रॅम देताय 130 रुपयाला 35 रुपयाला 10 रुपयाला. ही कुठला काय कायदा काढलाय? मग काय कुठला सारखाच मग मत कुणाला द्यायची? कुणाला तरी बघू आता ते पुन्हा काय घडल ते घडल. आता कुणाला सांगायचं? अहो त्यांनी 6,000 रुपये तुम्हाला शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले की नाही मोदी 12,000 साहेब? वसूल केलं. कसे वसूल केले? काय कशात वसूल केलं नाही? मोबाईल बॅलन्स किती होता? दुधाचा भाव अन्न कमी, दुधाचा भाव कमी केलं 4 रुपये. रक्षाबंधनला दिलं 1,500 आणि दुधाचा भाव झालं 4 रुपये. 15 रुपये रेट दुधाचा. 15 रुपये लिटर. हा नाही काय बी सांगू नका. आता बघा अजून एक एवढा आठवडा होऊ द्या फक्त. 28-30 रुपये रेट असणार असं. ही फक्त आता इलेक्शन होणार आहे बघा. इलेक्शन झालं की कसं आहे बरं गेला की आपला आहे का? कसं आहे चांगल्या मालला हाय मार्केट आहे ना. ही सगळी नावं ठेवायला की हे चुकीचं आहे ती चुकीचं. माझा 34 गेला पण वाढला होता 19 होत्या. किती एकरात? अर्धा एकर होतं. अर्ध्या एकरात उत्पन्न किती झालं सांगा त्यांना. खर्च किती आला आणि उत्पन्न किती? त्या तुलनेत नाही आमचं परवडलं बरं का. आता काय हे कांदा उत्पादक शेतकरी मार्केट थांबा मी ह्यांना एकराचा हिशोब विचारला तर तुम्ही अर्धा एकरचा हिशोब सांगा मला. रान तयार करण्यापासून काढणीपर्यंत किती खर्च आला? अरे खर्च किती आला? ताळमेळ जुळला. अरे खर्च किती आला? आता त्याला खर्च आलाय बघा आतापर्यंत 22,000. आणि उत्पन्न किती झालं? आता आजची पट्टी किती आली? एक फक्त पट्टी सांगून जावा, पट्टी किती आली? पट्टी आणि त्याचा हिशोब नाही घे. पट्टी किती आली आजची? 15 15.5 पर्यंत येईल. 22,000 खर्च आणि 15,500 रुपये पट्टी. माझा एक साधा प्रश्न आहे, कशाला कांदा करायचा? शेतीच करू नये. आता एवढं वर्ष शेवटचा जे उपाय आहे, पुढे कांदा करायचा, तूर टाकायचे, दुसरं काही कर, मग कांदा करायचा नाही. तूर 4 दिवस ठेवा येतंय, पण ह्याचं काहीच करायला येत नाही ना. तुम्ही बाहेरनं जर मागून घेतल्यावर कांदा तुम्ही शेतकऱ्याचा कांदा बाहेर नाही गेल्यावर तुम्ही काय करणार?
तुमचा कंपनीचा माल तुम्ही बाहेर निर्यात करताय, शेतकऱ्याचा माल म्हणजे आज कोंडून मारताय. शेतकऱ्याचा माल जनतेला तुम्ही फुकाट खाऊ घालता आणि जनतेवर उपकार दाखवताय. सिटीतल्या लोकांचं मत त्यांना जातंय का तर भाव वाढलेला नाही कांद्याचा, पण शेतकऱ्याची अवस्था काय झाली हे माहीत नाही. किती साध्या शब्दामध्ये शेतीचा अर्थशास्त्र त्यांनी सांगितलं. पण सरकार कोणाचं बी असलं तर हीच परिस्थिती आहे का वेगळी आहे? पूर्वीचं सरकार थोडं बरं होतं, पण आताचं सरकार फडणवीस जे आले ते काय शेतकऱ्याबद्दल काय नाही, त्याला व्यापार लाईन फक्त नोकरी वर्ग, बाकीच्याला काय लक्ष दिलं नाही. अहो, आता कर्जमाफी त्यांनी घोषित केली. कर्जमाफी 100 5-10 लोकांना करते, त्यांची पुढारी त्यांचं जे माफीत होते. बाकी तुम्हाला 6,000 रुपये ह्यांचे 6,000 रुपये त्यांचे दिले की कसे सादर कोणाचे आलेच नाही ते अजून का तुम्ही म्हणताय म्हणून आले म्हणताय का? आलेच नाही. मोदी साहेबांचे आलेले नाहीत का? मोदी साहेबाचे कशाचं ते गोवा गुटखा पान तांबूक खाऊन तेवढं थुकते. 12 महिन्यात 6,000 आले, काय त्याचं येतंय? बाई आमच्याकडे ऐकून की हाजरी नाही तर सकाळी 9 ते 5 450 रुपये बाईल हाजरी आहे. हा? कांदा कापायला 450 कांदा कापायला एवढे हाजरी आहे? एवढी हाजरी एवढी सोपं राहील नाही. मजुरामुळे वैतागून गेलो आम्ही. मजुरी एवढी झालेली आहे की माप नाही. आणि शेतकऱ्याला काय केलं ते तुमचं गहू तांदूळ तुम्ही रेशन मोफत केलंय का? त्याच्यामुळे पण ते ह्या सरकारच्या काळात केलेलं नाही, मनमोहन सिंग सरकारच्या काळात केले. त्याच्यामुळे जनता बोकाटी बसते शेतकऱ्याच्या, दुसरं काय नाही. सरकारचं काय जात नाही ना येत नाही, शेतकऱ्याचा माती लागली फक्त. कसं आहे? मला काय कळते आता तर आम्ही वा 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 वा. शिक्षण आता तर आम्ही ह्यात आलोय. शिक्षण तुझं वडिलाला विचारलं नाही का? बरं, या शिकलेल्या पोराची अडचण अशी शेतात बी काम करायचं नाही तुम्हाला. एकच अडचण आहे लग्नाची आजकालच्या मुलांची. आता थांबा 1 मिनिट थांबा. सगळे वेगवेगळ्या गावातली लोक आहेत ना तुम्ही. तुमचं गाव कोणतं? हा थांबा, एकच प्रश्न विचार. तुमचं गाव? हा माडा तालुका. नाही, गाव गाव शिंदेवाडी. शिंदेवाडीत लग्न न झालेली पोरं किती आहेत? असतील जवळजवळ एक 60 ते 70. 60-70. कुठल्या समाजाचे? मराठा. सगळी. तुमचं गाव? कोणेरी त्या गावात किती पोरं आहेत बिगर लग्नाचे? 40-42 निघते. कुठल्या समाजाचे? इतर मागासवर्गीय धनगर सगळ्या मामा गाव? चिंचोली माडा. आणि त्या गावातली पोरं लग्नाची किती बाकी आहेत? 40-50 असतील. आम्ही एका गावचं आहे. तुमचं गाव? हे सांगितलं का कोणी? तुमचं गाव? उपळा हा, उपळ्यात हिथलं बार्शीतलं. बर. हा, किती पोरं बिगर लग्नाची? जास्तीत जास्त बिगर लागणं. शेतकऱ्याचा मुलगा म्हणले त्याला 10 एकर जर जमीन एकटा मुलगा असला तर त्याला मुलगी देत नाही. ती सर्व्हिस असं तर मुलगी देतो म्हणते, ते असलं चालेल. किती मोरं लग्नाचे? साधारण ते प्रत्येक गावात सरासरी 40-50. तुमच्या पोराचं पण तसंच परिस्थिती आहे? आता माझं शिकतंय चालूला, शाळा शिकते, तरी माझ्या घरात 5 पोरं आहेत बिगर लग्नाची. बेगर लग्नाची. आता होणारी आहे तीच की, एक BSc अग्री झालं, एक M फार्मसीला शेवटचं 2-4 महिने राहिले त्याचं, दुसरं B फार्मसीला एक आहे. मुलगी आता 11वीला गेलेली, एकच मुलगी आमच्यात, तिघा भाऊ. एकत्र परिवार आहे आमचा अजून. तुमचं गाव? कोणेरी. कोणेरीचं झालं का सांगून? त्यात किती आहेत बिगर लग्नाचे? माझा एकच मुलगा आहे. नाही, गावात हा बिगर लग्नाची बिगर लग्नाची निघतील 80-90 80-90 गाव? कोणेरी. हे ह्यांचं तुमचं एकच गाव? एकच गावात 80-90 पोरं बिगर लग्नाचे. आपल्या भाऊकीतलं किंवा आपल्या घरातलं कुणी आहे का बिगर लग्न? मुलगाच आहे आपला. किती वय आहे आता? आता 17 आणि 25 आहे. हा, ठीक आहे ना, म्हणजे अजून तशी लग्न नाही. हाय की पण हो लागते 25च्या आत. नाही झाल्यावर काय करायचं पुन्हा? पुढे जाते, मागे सरत नाही. वयाच्या किती व्हावं लागतंय? 21 पासून 25 पर्यंत लग्न व्हावं लागतं नियमानं. थांबा बरं, आता थांबा एक मिनिट थांबा. गाव? रायकेल. हा, रायकेल. किती आहेत बिगर लग्नाची? मग 50 निघतील. थांबा एक मिनिट. तुम्ही फक्त बेरीज करायची. हा, आता हे जे सांगते, किती सांगितले बिगर लग्नाची? हा, एकच गाव आहे तुमचं सगळं? 60-70. 60 पकडू. तुमची 60 आणि 40 100. तुमच्या गावात? हा, 50. 150 झाली. तुम्ही एक तुमच्या गावात? हा, 190. तुमच्या गावात? गाव वेगळं असावं. 230. तुमच्या गावात? तुमचं गाव? 60. गाव हे तिथलं कुणी नाही ना? ठीक आहे. आपण 6 गावं मोजलीत की 6 गावामध्ये मिळून 250 ते 300 मुलं बिगर लग्नाची.
कांद्याला भाव नाही काय नाही कशा पूर्वी केलं कुणी सांगितले कांदा लावायला मग काय लावायचं मला काय माहिती गांजाला लावायला भाव काय नाही हा. मग ऊसाला भाव नाही कशी लग्न होती ती उसाचं तीज आहे केळीचं तीज आहे कशा काय कुणाचं पण सरकार भाव चांगलं नाही. हा? आहे कुणाचं सरकार हे सरकार चांगलं नाही सगळी भांडवळ आहे इथे सगळी स्वतःच बघते ती शेतकऱ्याचं कोण बघाले का काय करते ती इकडे सत्ता नसली तर इकडे जाते ती काय म्हणते ती विकास करायचा म्हणते ती इकडे तिथे घंटा विकास करते ती काय विकास करते ती सगळं स्वतःच आहे स्वतःसाठी चालू आहे सगळं पुढाऱ्यांचं हे म्हणले की आपण मी म्हणायचं नाही हेकलं तिकडलं चालूच आहे ना हेकलं गेलं तिकडं तिकडून इकडं आला चालूच आहे त्यांचं असं आहे काय खरं काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही सरकारी कर्मचारी आहे. असं आहे का थांबूया आपण साधी गोष्ट आहे जेन्युइन भावना आहेत आणि याचा लसावी तुमच्या लक्षात आलाच असेल कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी NDTV मराठी सोलापूर आणि ही फार गंभीर समस्या आहे की शेतकऱ्यांच्या मुलाचं लग्न होतं अतिशय गंभीर आहे